अमेरिकेचा इतर देशांवर हल्ल्यांचा काळा इतिहास. जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून ओळखला जाणारा युनायटेड स्टेट्स, अमेरिका, अनेक वेळा जगात लोकशाही, सुरक्षा किंवा दहशतवादाविरुद्ध लढा या कारणांनी इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करताना दिसतो. पण इतिहासाकडे पाहिले तर अनेक वेळा या हस्तक्षेपामुळे युद्धे, विनाश आणि मोठ्या प्रमाणावर मानवी हानी झाली आहे. त्यामुळे काही इतिहासकार आणि अभ्यासक अमेरिकेच्या या लष्करी कारवायांना काळा इतिहास असेही म्हणतात. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने जपानमधील ॲटॉमिक बॉम्बिंग्ज ऑफ हिरोशिमा अँड नागासाकी ही घटना घडवली. 1945 साली जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. या घटनेत लाखो लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक पिढ्यांपर्यंत त्याचे दुष्परिणाम जाणवत राहिले. आजही ही घटना जगाच्या इतिहासातील सर्वात भयानक लष्करी कारवायांपैकी एक मानली जाते. यानंतर शीतयुद्धाच्या काळात अमेरिका अनेक युद्धांमध्ये सहभागी झाली. त्यापैकी एक मोठे युद्ध म्हणजे व्हिएतनाम वॉर. या युद्धात अमेरिकेने दक्षिण व्हिएतनामला मदत करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सैन्य पाठवले. जवळपास 20 वर्षे चाललेल्या या युद्धात लाखो सैनिक आणि सामान्य नागरिकांचा जीव गेला. शेवटी अमेरिकेला माघार घ्यावी लागली. 1991 मध्ये मध्य पूर्वेत गल्फ वॉर झाले. इराकने कुवेतवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सैन्याने इराकवर हल्ला केला. या युद्धामुळे त्या प्रदेशात दीर्घकाळ अस्थिरता निर्माण झाली. 2001 मध्ये अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने वॉर इन अफगाणिस्तान सुरू केले. दहशतवाद नष्ट करण्याच्या उद्देशाने हे युद्ध सुरू झाले, परंतु जवळपास 20 वर्षे चाललेल्या या युद्धात हजारो लोकांचा जीव गेला आणि देशाची मोठी हानी झाली. 2003 मध्ये अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांनी इराक वॉर सुरू केले. इराककडे धोकादायक शस्त्रे असल्याचा आरोप करण्यात आला, पण नंतर अशी शस्त्रे आढळली नाहीत. या युद्धामुळे इराकमध्ये मोठी राजकीय आणि सामाजिक अस्थिरता निर्माण झाली. याशिवाय 2011 मध्ये लिबियामध्ये झालेल्या संघर्षातही अमेरिकेने आणि नाटोने लष्करी हस्तक्षेप केला. त्या हस्तक्षेपानंतर देशात दीर्घकाळ अस्थिरता आणि संघर्ष सुरू राहिले. इतिहासाचा अभ्यास केल्यास असे दिसते की मोठ्या शक्तिशाली राष्ट्रांच्या निर्णयांचा परिणाम अनेक देशांवर आणि सामान्य लोकांच्या जीवनावर होतो. त्यामुळे जगात शांतता टिकवण्यासाठी संवाद, राजनय आणि परस्पर सहकार्य यांना महत्त्व देणे अत्यंत आवश्यक आहे. शेवटी इतिहास आपल्याला एकच धडा देतो: युद्ध कोणाच्याही हिताचे नसते. जगातील कोणतेही राष्ट्र कितीही शक्तिशाली असले तरी मानवतेचा विचार करूनच निर्णय घेणे हेच खरे शहाणपण आहे.